सोशलिस्ट युवजन सभेच्या वतीने वकील AP सिंग यांची सनद रद्द करण्याची मागणी करण्यात आली। दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांचे वकील AP सिंग यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्यामुळे सनद रद्द करून त्यांच्यावर खटला भरा अशी मागणी सोशलिस्ट युवजन सभेने केली। AP सिंग यांनी माझी मुलगी रात्री बॉयफ्रेंड सोबत फिरत असते, लग्नापूर्वीच तिने संबंध प्रस्थापित केले असते तर फार्म हाऊसमध्ये तिच्यावर पेट्रोल टाकून कुटुंबासमक्ष जिवंत जाळले असते असे वक्तव्य केले होते। या वक्तव्याचा निषेध आणि AP सिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 वर करण्यात आले। यावेळी सोशलिस्ट युवजन सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अभिजित वैद्य म्हणाले, अशा गुन्हेगारांचे वकीलपत्र घेणे त्यांना अनैतिक वाटत नाही। गुन्हेगाराचे वकीलपत्र नाकारणे हे मानवता आणि अनैतिकतेला धरून आहे। अशा व्यक्तीची दिल्ली बार कौन्सिलने सनद रद्द करावी। तसेच जाहीरपणे पोटच्या मुलीला जाळण्याची भाषा करणाऱ्या वक्तव्यासाठी न्यायालयात खेचून कठोर शिक्षा करावी अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी महिला सभेच्या वर्षा गुप्ते, आरोग्य सेनेच्या संध्या भैरट, ॲडव्होकेट संतोष मस्के, पूजा भैरट आदी उपस्थित होते। असं केलं आहे की 16 वर्षाची मुलगी मानसिकदृष्ट्या विकृत आहे आणि तिला एकांतामध्ये पुरुषांच्या जवळ जावंसं वाटतं, त्याच्यामध्ये आसाराम बापूंची काही चूक नाही, त्या मुलीचा दोष आहे। हीच आपल्या समाजाची संपूर्ण मानसिकता आहे। म्हणजे बलात्कार झाल्यावर बलात्कार करणाऱ्या माणसाकडे समाज वाईट दृष्टिकोनातून पाहत नाही, तर ज्या स्त्रीवर बलात्कार होतो तिच्याकडे वाईटाने पाहिलं जातं। धाडस आपल्याला ठेवलं पाहिजे। राम जेठमलानीला काय माहिती नाहीये आसारामनी काय केलं ते? उभं आयुष्य राम जेठमलानी हे स्मगलरच्या केसेस आणि बलात्कारांच्या केसेस लढवत आले आणि भाजपने त्यांना खासदार केलेले। इतक्या नालायक माणसाला 90च्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जातं कोण? तर नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी त्याला शुभेच्छा देण्यासाठी जातात। याच्यातल्या एकालाही असं वाटत नाही तर त्या मुलीच्या जागी जर आपली मुलगी असते, आपली नात असते, तर तिच्या आयुष्यात आज काय वावाडे निघाले असते आणि तिच्या आयुष्याने काय भेटवडे निघाले असते। सामूहिक बलात्काराच्या आठवणी आणि त्या बलात्काराचे आपल्या मनावर झालेले घाव ताजे असताना आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेनं या बलात्कारातल्या 4ही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली आणि देशभरातल्या सर्व संवेदनशील नागरिकांना मनाला कुठेतरी एक दिलासा मिळाला। आपल्या देशाच्या राजधानीमध्ये खुलेआम एका असहाय्य तरुणीवर अत्यंत विकृतपणे बलात्कार होतो आणि तिला अत्यंत विकृतपणे मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातो। अशा वेळेला अशा गुन्हेगारांना कुठलीही माफी करणं ही गोष्ट उद्भवू शकत नाही। आता कुठल्याही गुन्हेगाराचं वकीलपत्र एखाद्या वकिलांनी घेणं याच्यावर आक्षेप घेता येत नाही। अर्थात याबद्दल माझं मत थोडंसं वेगळं आहे। गुन्हेगाराचं वकीलपत्र जेव्हा एखादा वकील घेतो तेव्हा तो गुन्हेगार आपण केलेल्या गुन्ह्याची सत्यस्थिती ही त्या वकिलाला सांगत असतो। जर गुन्हेगारानं आपल्या वकिलाला सांगितलं की हो मी बलात्कार केलेला आहे, मी हे सर्व अत्याचार केलेले, पण आता मला तू सोसायटी तुला वाटेल तेवढे पैसे देईल, तर मी असं म्हणेन की वकिलीची नैतिकता आणि मानवता या 2 मूल्यांच्या आधारे वकिलांनी खरं तर अशी वकीलपत्र नाकारलीच पाहिजे। पण ही तर गोष्ट राहिली बाजूला, निर्भयाच्या बलात्कारांचा खटला ज्या वकिलांना लढवलं त्याचं नाव आहे AP सिंग। या ग्रहस्थानं या बलात्कारांचं विकृत अशा गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतलं, त्यांना वाचवायचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो एवढ्यावर थांबला नाही। तर परवा त्यांनी जे वक्तव्य केलं ते माणुसकीला काळीमा फासणारं आणि वकिली पेशाला पूर्णपणे पायदळी तोडवणारं असं वक्तव्य केलं। तो असं म्हणाला कारण ही निर्भया रात्री 9 वाजता दिल्लीमध्ये आपल्या मित्राबरोबर बसनी चालली होती आणि तेव्हा ही घटना घडली। आता देशाच्या राजधानीमध्ये 9 वाजता एक तरुण मुलगी जाते आणि ती अशी घटना घडू शकते, हीच खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे। पण तो असं म्हणाला की जर माझी मुलगी
आपल्या बॉयफ्रेंड बरोबर अशी रात्री गेली असती तर मी माझ्या मुलीला फार्म हाऊसवर कुटुंबाच्या समक्ष पेट्रोल टाकून जाळून टाकलं असतं. बरं, एक रस ते एवढं बोलून थांबले नाही. ते असं म्हणाले की देशातल्या सर्व महिला संघटना या अशा मुलींची बाजू घेतात, एक प्रकारे अनैतिकतेला त्या प्रोत्साहन देतात, लग्नाच्या आधी शारीरिक संबंधांना प्रोत्साहन देतात. ही गोष्ट अत्यंत घाणेरडी आहे. आणि जर या महिला संघटना अशाच प्रोत्साहन देत राहिल्या आणि तरुण मुली जर असंच वर्तन करत राहिल्या तर या तरुण मुलींनी बलात्काराला तयार झालं पाहिजे. एक किती बेशरम माणूस आहे बघा. जो आपल्या पोटच्या मुलीला जाळून टाकण्याची भाषा करतो, इतकंच नाही तर देशभरातल्या मुलींना असं सांगतो की तुम्ही जर नैतिक वर्तन केलं नाही तर तुम्हाला बलात्काराला तयार राहिलं पाहिजे. एपी मुर्दाबाद, एपी सिंग मुर्दाबाद, एपी सिंग मुर्दाबाद, एपी सिंग मुर्दाबाद, एपी सिंग मुर्दाबाद, रद्द करा रद्द करा, एपी सिंग रद्द करा, एपी सिंग मुर्दाबाद, एपी सिंग मुर्दाबाद, एपी सिंग मुर्दाबाद.